हाय, हॅलो, नमस्कार. मी आज तुम्हाला किड्स टिफिन स्पेशल किंवा अगदी मोठ्यांनाही आवडीने खातील अशी रेसिपी बनवणार आहे. त्याचबरोबर ही अतिशय हेल्दीसुद्धा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, त्याचबरोबर भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा मिळणार आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पनीर टाकोस. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली पालकची पानं, थोडंसं पनीर, अद्रक, लसूण, मिरची घालून छान पेस्ट करून घेतलेली आहे. मग ही पेस्ट गव्हाच्या पिठामध्ये घालून आपण पीठ छान मळून घेणार आहोत आणि थोडा वेळ त्याला रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण या टाकोसची फिलिंग बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी शिमला मिरची, गाजर, कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण, त्याचबरोबर थोडंसं पनीरसुद्धा घेतलेलं आहे आणि चीजसुद्धा घ्यायचं आहे. बटर घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये. मग थोडंसं तेलही घालायचं म्हणजे बटर जळायला नको. मग ज्या आपण वेजेस चॉप केल्यात म्हणजे एकदम बारीक पण कापायचे नाही, असं चौकोनी चौकोनी कापायचे जसे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सगळ्यात पहिले कांदा, शिमला मिरची, गाजर हे छान परतून घ्यायचं. ते छान परतून झालं की त्याच्यावर काळी मिरी पूड टाकायची. पुन्हा एकदा परतून घ्यायचं. मग शेवटला टोमॅटो घालायचे. टोमॅटो जर आधीच घातले तर ते एकदम मशी होऊन जातात, मग मजा येत नाही. मग पनीर घालायचं. पनीरवर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, नाही तर चिली फ्लेक्स घालायचा, ऑरिगॅनो घालायचा, थोडासा शेजवान सॉस घालून छान परतून घ्यायचं. अशा प्रकारे आपली फिलिंग बनवून तयार आहे. आता त्या पिठाची मी एक मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. मग एका झाकणाच्या साईजनी मी ते कापून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूने छान खरपूस परतून घेत आहे. मग त्याला बटरसुद्धा लावून घेतलेलं आहे. मग त्याच्यावर थोडंसं टॉमॅटो सॉस आणि मेयोनीज लावून घेणार आहे आणि जी आपण पनीरची फिलिंग केलेली आहे ती त्याच्या एका साईडवर ॲड करून घेणार आहे. वरतून थोडंसं चीजसुद्धा घालणार आहे म्हणजे ते खूप छान चीजी होतं आणि लहान मुलांना खूप आवडतं. आणि मग फोल्ड करून दोन्ही बाजूनी एकदम क्रिस्पी होईपर्यंत परतून घेणार आहे. अशा प्रकारे हे आपले पालक पनीर टाकोस बनवून तयार आहेत. तुम्हालाही सोप्यात सोपी, झटपट बनणारी आणि लहान मुलांना खूपच आवडणारी ही पालक पनीर टाकोसची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, एन्जॉय करत राहा. बाय बाय.